नमस्कार प्रेक्षकांनो, तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता ईश्वरी सगळ्यांना जेवण वाढत असते. जेवण खूपच जास्त छान बनवलेलं असतं. तेव्हा मामा म्हणत असतात की अरे वा, आज खूप छान जेवण बनवलंय, काहीतरी स्पेशल आहे वाटतं. तेव्हा इथे अंजली म्हणत असते की मामा, जेव्हापासून ईश्वरी या घरामध्ये आली आहे ना, तेव्हापासून घरामध्ये काही ना काहीतरी स्पेशल बनतच असतं. तेव्हा आजी म्हणत असतात, हो ना, म्हणजे ईश्वरीला स्वयंपाकाची आवड आहे. माझ्या सुनेला जरी स्वयंपाकाची आवड नसली तरी ईश्वरीला आहे हो. तेव्हा इथे वल्लरी आपल्या मनामध्ये म्हणत असते, झालं, मला बोलल्याशिवाय घास गोड लागत नाही या ओल्ड लेडीला. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, आई, माझ्या बायकोला तू काही बोलू नकोस हा. हा, तिला आता जेवण जरी बनवता येत नसलं तरीसुद्धा बाकीच्या सर्व गोष्टींमध्ये ती खूपच जास्त हुशार आहे. प्रत्येक गोष्टींमध्ये तिला बोलावं लागतं, हो की नाही गं वल्लरी? तेव्हा वल्लरी म्हणते की जरा जेवताय ना आता, गप्प बसा तुम्ही. तेव्हा प्रेक्षकांनो, आजी म्हणत असते की ईश्वरी, अगं तू उभी का? तू पण बस ना जेवायला. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नको, मी बसते ना नंतर जेवायला. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते की मला आता भूक नाही आहे. आजी म्हणते, का गं, तुझ्या भुकेला आता काय झालं? सकाळपासून स्वयंपाक करतेस, कामं करतेस घरातली, चल बरं बस जेवायला. तेव्हा अंजली म्हणत असते, अगं आजी, असं काय करतेस तू? अर्णव अजून जेवायला बसलेला नाही आहे ना, मग तो जेवला नाही आहे तर ईश्वरी जेवायला कशी काय बसेल? तो जेवायला आला नाही आहे म्हणून ईश्वरीसुद्धा जेवत नाही आहे. जेव्हा चिंटू जेवेल ना, त्यानंतरच ईश्वरी जेवते की नाही बघच तू. तेव्हा इथे मामा म्हणतात, अच्छा, म्हणजे अर्णव आला तरच ईश्वरी जेवणार, म्हणजे आपल्या बोलण्याला काही मानच नाही, नाही का? आपल्याला काही महत्त्व नाही आहे इथे, हो ना ईश्वरी? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही मामा, असं अजिबात नाही आहे. मी खरं तर मुद्दामूनच थांबले, कारण माझ्या वाटणीची खीर तुम्हाला पुन्हा देता यावी ना म्हणून. द्या बरं, माझ्या वाटणीची खीरसुद्धा तुम्हीच खा. तेव्हा मामा म्हणतात, अरे अरे थँक्यू. तेव्हा ईश्वरी मामांना अजून खीर देते. तेव्हा मामांना खूपच जास्त छान वाटतं. ईश्वरीने इथे खरं तर अर्णवच्या आवडीची खीर बनवलेली असते, पण अर्णव काही यायला तयारच नसतो. तेव्हा आजी म्हणत असतात की ईश्वरी, असंच आपलं घर एकत्र बांधून ठेव, सगळ्यांची काळजी घे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, आजी, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलं घर बांधून ठेवण्यासाठी प्रयत्न करेन. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव तिथे आलेला असतो आणि त्याने ईश्वरीचं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणत असतो, काही लोक असतात ना, जे खोटं खोटं बोलतात, खोटं खोटं वागतात आणि खोटे प्रॉमिसेस करतात. तेव्हा इथे मामा म्हणतात, काय रे अर्णव, काय झालं? तू असं का बोललास आता? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही काही नाही, मी सहजच बोललो. तेव्हा मामा म्हणतात, सहजच म्हणजे कसं काय? तू आत्ताच का असं बोललास? तेव्हा अर्णव म्हणत असतो, काही नाही, एक क्लायंट आहे ना, त्याने खूप मोठा फ्रॉड केला आहे, फसवलं आहे मला, त्याच्याबद्दलच बोलत होतो, बाकी काही नाही. तेव्हा मामा म्हणतात, ते सगळं जाऊ दे, क्लायंट वगैरे बाजूला ठेव. अरे तुझी बायको ईश्वरी बघ, तू जेवला नाही आहेस म्हणून तीसुद्धा जेवली नाही आहे. हल्ली नवरा जेवला नाही म्हणून बायका उपवाशी राहतात का? काय गं वल्लरी, बायको उपाशी राहते? तेव्हा वल्लरी म्हणते, आता गप्प बसता का तुम्ही? जेवा ना गुपचूप. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर, हे बघा मी तुमच्या आवडीची खीर केली आहे, खाऊन बघा ना कशी झाली आहे. तेवढ्यातच अर्णव म्हणतो की माझा एक महत्त्वाचा कॉल आहे, मला तो घ्यावा लागेल. आणि अर्णव आता फोनवरती बोलण्याचं नाटक करत सरळ तिथून निघून जातो. तेव्हा ईश्वरीला खूप वाईट वाटतं. ईश्वरीने सकाळपासून इतकं काम केलेलं असतं, पण ती आता जेवणार नाही हे माहिती असूनसुद्धा अर्णव मुद्दामून तिथून जातो. ते वल्लरीच्या लक्षात येतं. वल्लरी म्हणते, अच्छा, म्हणजे ईश्वरीला शिक्षा देता यावी, तिला उपाशी ठेवता यावं म्हणून अर्णव इथून निघून गेला असेल का? कारण जोपर्यंत अर्णव जेवणार नाही तोपर्यंत ईश्वरीसुद्धा जेवणार नाही. तेव्हा मामा वल्लरीला म्हणतात, चला, मनामध्ये बोलून झालं असेल तर आता जेवून घ्या बरं. तेव्हा ईश्वरीला वाईट वाटत असतं, कारण जर अर्णव आता जेवलाच नाही तर ईश्वरीला सुद्धा उपाशी राहावं लागेल. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरीला शिक्षा देण्याच्या नादामध्ये अर्णवसुद्धा उपाशीच राहिलेला असतो. त्यानंतर आता इथे आकाश आलेला असतो नम्रताला मदत करण्यासाठी. आकाश तिथे 1500 रुपयाचा हिशोब मिळत नसतो म्हणून तिला मदत करत असतो, कारण अकाउंट टॅली होणार नाही आहे ना म्हणून. तेव्हा इथे आता आकाश आल्यानंतर नम्रता म्हणत असते, आकाश सर, हे घ्या, तुमच्यासाठी मी चहा घेऊन आली आहे. तेव्हा आकाश म्हणतो, थँक्यू सो मच. तेव्हा नम्रता म्हणते, काय झालं, मिळाला का 1500 रुपयांचा हिशोब?
आकाश म्हणतो नाही ना, हा जर हिशोब मिळाला नाही ना तर मात्र आपलं अकाउंट टॅली नाही होणार. तेव्हा नम्रता म्हणते, आकाश सर, तुम्ही तुमची कामं सोडून, एवढ्या महत्त्वाच्या मीटिंग सोडून तुम्ही इथे का आलात हो माझी मदत करायला? तेव्हा आकाश म्हणतो, का म्हणजे? मैत्री, आपली फ्रेंडशिप आहे ना, त्यासाठी मी तुला मदत करायला आलो आहे. तेव्हा इथे नम्रता म्हणते, हो का? ती म्हणते, सर चहा घ्या ना. तेव्हा आकाश चहा प्यायला जाणार तेवढ्यात नम्रता म्हणते, आकाश सर हळू गरम आहे ना चहा म्हणून, तोंड भाजेल तुमचं. तेव्हा आकाश म्हणतो, आता तू का मला सांगितलंस चहा गरम आहे ते? तुला काय माझी काळजी वाटते? तेव्हा नम्रता म्हणते, हो काळजी तर वाटतेच ना, मला मनातून काळजी वाटते. तेव्हा आकाश म्हणतो, याचा अर्थ काळजी वाटते हे खरं आहे. तेव्हा नम्रता म्हणते की वाटणारच ना सर, तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं करताय, मग मला तुमची काळजी तर वाटणारच. तेव्हा इथे दोघे आता एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा नम्रता म्हणते, फक्त एवढंच आहे की अजून काही आहे सर तुमच्या मनामध्ये? तेव्हा आकाश आता तिला काहीच बोलत नाही, कारण दोघांना सुद्धा माहिती असतं एकमेकांच्या मनामध्ये काय आहे ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी काम करत असते. तेव्हा तिथे आलेला असतो राकेश. राकेश इथे सिट्टी वाजवतच आलेला असतो. तेव्हा ईश्वरीने बनवलेली खीर आता राकेश खातो आणि म्हणतो, अरे वा, किती खीर छान झाले, इतकी छान खीर झाले. आणि तुझा नवरा तो अर्णव चिंटुकल्या न खाता निघून गेला. नाही, तुला वाटत असेल की मी जेवायला नव्हतो, मग ही गोष्ट मला कशी माहिती? कसं आहे ना, मी आल्या आल्या माझ्या बावळट बायकोने मला सगळं काही सांगितलं की तू किती छान स्वयंपाक बनवला होतास, पण चिट्टू न जेवता निघून गेला आणि त्यामुळे तू सुद्धा उपाशी राहिलीस, हो ना? पण त्या चिंटुकल्यासाठी तुला उपाशी राहायची काय गरज येते? तो तुझा आदर करत नाही, तुला इथे कसं तरी वागवतो, तुझ्याजवळ भांडतो. गोष्टी माझ्या हळूहळू कानावरती येत आहेत, घे बरं, तू माझ्या हातून खाऊन घे. तेव्हा ईश्वरी म्हणते, एक मिनिट, खीर ठेव बाजूला आणि लांब राहायचं, लांब राहायचं. यापुढे मला जर काही भरवायला आलास ना तर थोबाडीत वाजवेन तुझ्या. तेव्हा राकेश म्हणत असतो, कसं आहे ना, तुझ्या हातून काही खायला आवडेल मला, म्हणजे तुझ्या हातचं कारलंसुद्धा मला गोडच लागेल. तेव्हा ईश्वरी म्हणते, तुझ्या अशी थोबाडीत देईन ना की माझ्या हातचं गोडसुद्धा तुला कडू लागेल, कळलं तुला? तेव्हा याच्या पुढे मला काहीही बोलायचं नाही, आताच्या आता बाजूला हो, नाहीतर मी आरडाओरडा करेन. राकेश म्हणतो, काही फायदा होणार नाही, कुणी येणार नाही आहे तुझ्या मदतीला. तू बनवलेलं जेवण जेवल्यानंतर सगळेजण सुस्तावलेत, आपापल्या रूममध्ये बसून आता आराम करत असतील. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की लाज नाही वाटत तुला हे सगळं बोलताना? मी अर्णवराजे शिर्केची बायको आहे हे विसरू नकोस. तेव्हा राकेश म्हणतो, हो, लोकांना वाटत असेल तू किती सुखात आहेस, पण तुझा नवरा तुला कसं वागवतोयस बघितलंस ना? त्याच्यापेक्षा जास्त मी तुला सुखात ठेवेन. चल माझ्याबरोबर, तुला राणीसारखं ठेवेन आणि मुळात तुझ्याबरोबर कधीच भांडणार नाही, चल. तेव्हा ईश्वरी म्हणते, शहाणपणा करू नकोस, मी अर्णवराजे शिर्केची बायको आहे, माझ्याशी बोलताना नीट बोलायचं. तेव्हा राकेश म्हणतो, तुला पळून घेऊन जायला 1 मिनिटसुद्धा लागणार नाही. तेव्हा ईश्वरी त्याच्या तोंडावरती पाणी मारते आणि म्हणते, पुन्हा जर अशी हिंमत केलीस ना बोलायची तर आज पाणी मारले, उद्या थोबाडामध्ये मारायला मागे पुढे बघणार नाही, असं ईश्वरी म्हणून तिथून निघून जाते. तेव्हा राकेशला आता फार राग आलेला असतो, कारण ईश्वरीने त्याची चांगलीच अक्कल ठिकाणावरती आणलेली असते, त्याच्या तोंडावरती इथे पाणी मारून त्याचा इन्सल्ट केलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, सुप्रियाने आता फोन केलेला असतो पत्रकाराच्या बायकोला आणि ती विचारत असते, ताई काय हो, त्यावेळेला कोण कोण पत्रकार होते, त्यांची नावं सापडली का? तेव्हा ताई म्हणत असतात, अहो पण तुम्हाला ती जुनी न्यूज आता का उकरून काढायची आहे? त्यावेळेला कोण कोण पत्रकार होते तुम्हाला आता का जाणून घ्यायचं आहे? कारण का ती तर न्यूज आता जुनी झाली आहे ना, मग आता तुम्हाला ती माहिती का गोळा करायची आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया म्हणत असते, ताई फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही एक आई आहात म्हणून मला तुम्ही समजून घ्याल. आपल्या भूतकाळाच्या सावली जर आपल्या मुलींच्या आयुष्यावरती पडणार असेल, आपल्यामुळे जर त्यांचा हसता खेळता संसार जर मोडणार असेल, तर कुठल्या आईला आवडेल? म्हणून मी तुम्हाला म्हणते की प्लीज त्यावेळेला कोण कोण पत्रकार होते त्यांची नावं तुम्ही मिळवा आणि मला द्या. तेव्हा इथे त्या मॅडम आता सुप्रियाची मदत करायला तयार झालेल्या असतात. तर इथे प्रेक्षकांनो, अर्णव आता कॉफी प्यायला जात असतो. तेव्हा त्याला आठवतं, ईश्वरी म्हणालेली असते की आता एक भारतीय पत्नी कशी असते ना ते मी दाखवेनच तुम्हाला. जोपर्यंत तुम्ही जेवणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कण आणि पाण्याचा थेंबसुद्धा पिणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवला आठवत असतं, ईश्वरीने त्याला जेव्हा जेव्हा भरवलेलं असतं ना तेव्हा तेव्हाचं अर्णवला आता आठवत असतं.
आणि त्यानंतर प्रेक्षकांनो अर्णवला ती कॉफी आता प्यायला मन देत नाही, कारण त्याला त्याच्या ईश्वरीची आठवण आलेली असते. तेवढ्यातच तिथे ईश्वरी येते, त्याच्यासाठी फळं घेऊन आलेली असते. ती म्हणत असते की सर हे घ्या, फळं खाऊन घ्या बरं. तेव्हा अर्णव आता काहीच बोलत नाही, तो म्हणतो नको मला, आणि तो कॉफीच पित असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते सर अहो तुम्ही जेवलासुद्धा नाही आहेत, तुम्ही सकाळपासून किती काम करताय, या कामाचं फळ म्हणून तरी ही फळं खा ना सर. तेव्हा इथे अर्णव आता खातच नसतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते सर आता तुम्ही काही खाल्लं नाही ना तर तुमच्या पोटामध्ये सर कावळे ओरडतील, हळूहळू ते ओरडून ओरडून मरून जातील, तुमच्या डोळ्यावरती अंधारी येईल सर, आणि त्यानंतरसुद्धा तुम्ही जेवलात नाहीत ना तर तुम्ही उभं राहिल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये हेलिकॉप्टर घुसेल आणि तर मग गोल गोल फिरेल आणि तुम्ही खाली पडाल सर. तेवढ्यातच ईश्वरी आता चक्कर येऊन पडणार असते. तेव्हा अर्णव तिला सावरतो. ईश्वरी म्हणते का सर, का सावरलत मला, का मला पडू दिलं नाहीत, कारण मला माहिती आहे तुम्ही माझ्यावरती रागवलं आहेत असं दाखवत आहे, पण तुम्ही माझ्यावरती रागवला नाही आहे सर, बरोबर ना. मला त्रास झाल्यानंतर तुम्हालाही त्रास होतो. मला उपाशी ठेवण्याच्या नादामध्ये, मला शिक्षा देण्याच्या नादामध्ये शिक्षा तुम्ही भोगलीतच ना, उपाशी तुम्हालाही राहावं लागलं. का केलं सर तुम्ही असं. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणत असतो खरं तर माझं चुकलं, मी कुठल्या मुलीबरोबर लग्न करतोय हे मी जाणून घ्यायला हवं होतं. हे सगळं आता अर्णव बोलत असताना ईश्वरीला खरोखर चक्कर आलेली असते, ती जमिनीवरती कोसळलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणत असतो मी सिंदूर, काय झालं तुला मी सिंदूर. तेव्हा इथे अर्णव घाबरतो आणि लगेच अंजलीला आणि आजीला आवाज देतो, म्हणतो आजी ताई लवकर इकडे या, मी सिंदूरला चक्कर आली. तेव्हा प्रेक्षकांनो तिथे आता अंजली लिंबू पाणी घेऊन आलेली असते आणि ईश्वरीला सगळ्यात आधी तर लिंबू पाणी प्यायला देते. तेव्हा इथे आजी म्हणते काय रे अर्णव काय झालं. चिंटू तुझं तर ना ईश्वरीकडे लक्षच नाही आहे, बिचारीला चक्कर आली, तू जेवला नाहीस म्हणून तीसुद्धा उपाशी राहिली, सकाळपासून काम करते ती, चक्कर आली ना तिला. तेव्हा अर्णव म्हणतो मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे अंजली म्हणते काही कसं केलं नाहीस, तुला माहिती आहे ना तू जेवल्याशिवाय ती जेवणार नाही, मग का नाही जेवलास थोडंसं. तेव्हा अंजली म्हणते बरं चला तुम्ही दोघेजण आता खाली चला बरं जेवायला. तेव्हा अर्णव म्हणतो मला भूक नाही आहे. आजी म्हणते तुला विचारत नाही आहे, तुला माझ्याबरोबर यावंच लागेल, चला दोघेजण आधी खाली, जेवल्याशिवाय आता गप्प बसायचं नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीला तर जेवायचंच असतं, तिला हे सुद्धा पाहिजे की अर्णवने जेवायला हवं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी जायला तयार असते पण अर्णव नाही. आजी म्हणते चिंटू चल म्हणाले ना, चला बरं दोघेजणं जेवायला. तेव्हा अंजली म्हणते चिंटू, अर्णव म्हणतो ताई आता येतोय ना जेवायला. तेव्हा अंजली म्हणते एकटा, अरे आधार दे तिला, तिला आधार द्यायला नको का, त्या बिचारीला चक्कर आली आहे कळत नाही तुला. तेव्हा प्रेक्षकांनो अंजली आता रागाने बघत असते म्हणून आता लगेचच अर्णव तिला हात देतो, ईश्वरीला मदत करत असतो खाली घेऊन जाण्यासाठी. आणि इथे ईश्वरी आता खुशच असते कारण तिला तेच हवं असतं. त्यानंतर आजी म्हणत असते की चिंटू हे बघ तुम्ही दोघेजण एकाच ताटामध्ये जेवायचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो का एका ताटात का. तेव्हा आजी म्हणते मी म्हणते म्हणून, चला जेवा एका ताटामध्ये, एकमेकांना घास भरवा. अंजली म्हणते चिंटू चल ईश्वरीला घास भरव. अर्णव म्हणतो का. तेव्हा अंजली म्हणते कारण तुझ्यामुळे तिला चक्कर आली, त्यामुळे तू तिला घास भरवायचा. तेव्हा इथे अर्णव आता तिला घास भरवतो, ईश्वरीसुद्धा लगेच खाते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की सर आता मी तुम्हाला घास भरवते. अंजली म्हणते हो ईश्वरी चल भरव बरं अर्णवला घास. तेव्हा ईश्वरी विचारते की सर तुम्हाला गोडाचा घास भरू की तिखटाचा. तेव्हा अर्णव म्हणतो की कसलाही भरव. तेव्हा ईश्वरी अर्णवला घास भरवते. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की वा इतक्या दिवसानंतर लहानपणी तुम्हाला जसा आईचा आवाज लागायचा ना तसा आवाज आईचा आत्ता लागला इतक्या दिवसानंतर. आणि तेव्हाच इथे अर्णव तेव्हाही सुधारला होता आणि आताही सुधारलेला आहे. तेव्हा इथे आता ईश्वरीने घास भरवलेला असतो, अर्णवने तिला घास भरवलेला असतो. तेव्हा ईश्वरी आता लगेच म्हणत असते की बघितलंत ना अर्णव सरांना माझी किती काळजी आहे ते. तेव्हा अंजली म्हणते हो ना गं खूपच काळजी आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव तरीसुद्धा तिच्यावरती चिडलेलाच असतो. तेव्हा ईश्वरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की अर्णव सर मला माहिती आहे तुम्ही माझ्यावरती रागवले आहेत, तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल राग आहे, पण लवकरच माझं प्रेम तुम्हाला नक्की जिंकून दाखवेल, तुमच्या मनातला हा राग नक्की बाजूला करेन असं आता ईश्वरी आपल्या मनामध्येच म्हणत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो ती पुन्हा एकदा अर्णवला जिंकणार असं सुद्धा सांगत असते. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये
ईश्वरी अर्णवला म्हणत असते की आज माझ्या नवऱ्याने हेच कपडे घालायला हवेत अशी माझी इच्छा आहे. ईश्वरीने अर्णवसाठी ऑफिसला जाण्याचे कपडे काढून ठेवलेले असतात. तेव्हा अर्णव म्हणतो, कधीच नाही, माझी इच्छा, मला जे आवडतील तेच कपडे मी घालणार, तुझ्या आवडीचं मी काही करणार नाही आहे. ईश्वरी म्हणते, सर तुम्ही चांगले दिसाल, विश्वास ठेवा. अर्णव म्हणतो, विश्वास तर नाही आहे ना तुझ्यावरती, माझा तुझ्यावरती आता विश्वास नाही आहे, चल हो बाजूला. तेव्हा ईश्वरीला बाजूला करताना तिच्या हाताला लागतं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो तकलीफ तर मला होते, तुला लागल्यानंतर त्रास मलाही होतो, पण होऊ दे त्रास कितीही झाला तरी, पण तुला ह्या त्रासामध्येच माझ्याबरोबर राहावं लागेल, ही तुझी शिक्षा असेल. तेव्हा ईश्वरी म्हणते की मला ह्याच्यामध्येच राहायचं आहे सर, ही माझ्यासाठी शिक्षा नाही आहे, मला तुमच्याबरोबरच राहायचं आहे. आणि काळजी करू नका सर, लवकरच मी स्वतःला आणि माझ्या आईला निर्दोष सिद्ध करेन आणि तुम्हालासुद्धा दाखवून देईन की या सगळ्यामध्ये आमची काही चूक नव्हती. मला सर तुम्हाला सोडून कुठे जायचंसुद्धा नाही आहे, तुमच्याबरोबर इथेच तुमच्या बरोबरीने सुखाचा संसार करायचा आहे, असं ईश्वरी अर्णवला म्हणते.